नमस्कार मंडळी, मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल द उमेश डायरीमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. हे मराठी वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटे जाओ. आणि चला तर मग आपल्या ब्लॉगला नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. तर आपल्या चिंगी करून बघूया, शुभेच्छा देत आहेत का तुम्हाला. बोला. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आमच्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे गुढीपाडवा. तर आज गुढीपाडवा म्हटलं सगळ्यांच्या घरात श्रीखंडपुरीचा बेत असणारच. तर म्हणून आज आम्ही खूप याने ट्राय करतो आहे श्रीखंड बनवायचं. म्हटलं तर तुम्हाला दाखवतो मी, आणि अजून आमच्या घरात आज काय बेत आहे तो पण दाखवतो तुम्हाला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि अजून बाकीचं बरंच काही आहे व्हिडिओमध्ये, चला तुम्हाला मी दाखवतो. तर आता आपण बघूया बाहेर रांगोळी काढल्यात आमच्या इथे. तर मी तुम्हाला रांगोळी काढतो. रांगोळी काढलेली आहे ती दाखवतो, मी काढत नाही आहे, काढलेली आहे ती दाखवतो. चला तर मग आपण रांगोळी बघूया. तर आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला दाखवतो की आमच्या घरात काय काय बनवलं ते स्पेशल. चला दाखवतो मी तुम्हाला. आज आहे आमच्याकडे बटाट्याची भाजी. ही बटाट्याची भाजी आहे. आणि अजून दाखवतो काय आहे ते. आणि ही मुगाची भाजी आहे. आणि आता श्रीखंड बनवायचं आहे, दाखवतो तुम्हाला. तर मी काल अर्धा किलो दही घेतलेलं आणि ते रात्री त्याचं पाणी वगैरे काढून हे ठेवलं आहे. मग त्याला चक्का बोललं, चक्का. तर तो आता हे झालेलं आहे सगळं पाणी वगैरे काढून. आता मी त्याला दुसऱ्या याच्या बाउलमध्ये टाकतो. बघा. तर आता हे मी तुम्हाला दाखवतो कसं झालंय ते. पहिलं ड्राय झालंय पूर्ण. ओके, थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. गुढीपाडवा स्पेशल दरवेळी आम्ही बाहेरून आणतो, यावेळेला म्हटलं आपण करूया. ड्राय झालेलं. तर ह्याच्यामध्ये मी टाकतो आपलं पिठी साखर टाकतो गोड होण्यासाठी. पिठी साखर टाकूया आपण. जास्त गोड नको. तर पिठी साखर टाकून घेतलं आपण. तर ह्यामध्ये पिठी साखर टाकून आपण चांगलं ढवळून घेतलेलं आहे. आता थोडंसं ह्याच्यामध्ये आपण टाकायचे इलायची टाकूया, वेलचीची पूड टाकूया थोडी वेलची टाकून घेतलेलं आपण आता. बघा, त्याच्यामध्ये आता आपण टाकूया ड्रायफ्रुट्स आपण कापून घेतलेले आहेत. हे बघा, ड्रायफ्रुट्स टाकूया. थोडे ड्रायफ्रुट्स टाकूया. आणि त्याच्यामध्ये आपण हे टाकलेलं आहे, हे ड्रायफ्रुट्स टाकलेलं आहे, वेलची पण टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. मस्तपैकी झालेलं असं वाटतंय मला, खाऊनच कळेल. आणि थोडं दूध टाकायचं आहे, दूध आणि केसर. बघा, हे केसर आणि दूध घेतलेलं होतं मी, ते टाकूया. आणि दूध आणि केसर टाकून घेतलंय. तर हे आपण चांगलं ढवळून घेऊया, सांडलं थोडं.
तर हे आता आपलं ड्रायफ्रुट्स केसर टाकून झालेलं आहे. वास तर छान येतोय याला वेलचीचा. श्रीखंड आपला रेडी झालेला आहे. ओके, अशा प्रकारे आपलं श्रीखंड झालेलं आहे. मी नंतर खाऊन बघतो कसं झालं आहे ते आणि तुम्हाला कळवतो. हे थोडंसं इथे हे झालं आहे, सांडलं आहे, पुसून घेतो. तर सोप्या पद्धतीने आपण श्रीखंड घरी केलेलं आहे आणि नंतर टेस्ट करून सांगतो कसं झालं आहे ते. तर मंडळी, आता आपलं जेवण झालेलं आहे, सर्व रेडी आहे. बघा, पुऱ्या मुगाची भाजी आहे, हे आपण होममेडची हे श्रीखंड आणि ही बटाट्याची भाजी आणि हे माझं ताट. ओके, पापड भाजणं चालू आहे, तर ते नंतर ॲड होतील आपल्याकडे. तोपर्यंत मी आमच्या 2 गेस्टचा आपण बघूया कसं झालं ते विचारूया आमच्या परीला. आणि श्रीखंड कसं झालं खाऊन सांगशील का मला? एक नंबर आहे. आणि आपला छोटा अनु कसं झालाय? चांगलं आहे. कसं आहे? चांगलं आहे, मस्त आहे. ओके, तर आता मी खातो आणि तुम्हाला सांगतो त्यांचं झालं. ते सगळं चांगलं बोलतात कधी पण. तर मी खाऊन बघतो का झालं. फर्स्ट टाइम आहे, ठीक आहे. जास्त चांगलं नाही का जास्त वाईट नाही, चांगलं झालेलं आहे. काही लोक चांगलं सांगतात पण ठीक आहे. असं तुम्ही घरी करू शकता सोप्यामध्ये. आपल्या रेसिपी जरा घरगुतीच असतात. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दुसरा